भगवान तथागत गौतम बुद्ध त्यांचा पवित्र असा धम्म तथागतांचे जेथे जेथे अवशेष साठले असे वंदनीय स्थळे या देशातील जम्बूद्वीपातील भटंतगण यांना प्रथमतः पंचांग प्रणाम करतो। ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, तृतीय अध्यक्ष तथा मुख्य संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर व विद्यमान अध्यक्ष आदरणीय चंद्रगोपी पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर परिवार यांना त्रिवार वंदन करतो। माता भीमाई, माता रमाई या सर्व आंबेडकर घराण्याला व त्यांच्या आश्वगतीने चालणाऱ्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम करतो। उपस्थित केंद्रीय शिक्षिका बौद्धाचार्य शाखेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध उपासक उपासिका तथा बालक बालिका यांना सप्रेम ग्रहण करतो। आज भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यालयाकडून नियोजित वर्षावार धम्मप्रवचन मालिका या धम्मप्रवचन मालिकेचं 8वं पुष्प या ठिकाणी मला मांडण्याची संधी केंद्रीय कार्यालयाने दिली, त्याबद्दल केंद्रीय कार्यालयाचे मी आभार मानतो। तसेच रांजणगाव शहर शाखेने या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। आणि माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान। आज योगायोग बघितला तर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75वा सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि याच दिवशी मला देण्यात आलेला विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान काय, तर सांगायचं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान न मोजता येणार आहे आणि ते सांगताना सुद्धा पूर्ण दिवसही पुरणार नाही, एवढं मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी दिलेलं आहे। एकीकडे स्वातंत्र्याची लढाई चालू होती, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपण इंग्रजांच्या विरोधात लढाई देत होतो, अनेक मातब्बर नेते या ठिकाणी या लढाईत होते। अनेकांचं एकच उद्देश होतं की आपल्याला राजकीय स्वातंत्र्य कसं मिळेल, कारण की आपल्यावर 150 वर्षापासून इंग्रज राज्य करीत आहे आणि त्या 150 वर्षामध्ये आपण त्याचे राज्य गुलामी सहन करीत आहोत। या गुलामीतून मुक्त होणे हे सर्वच मातब्बर नेत्याचं चाललेलं कार्य होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य स्वातंत्र्यासाठी यापेक्षा थोडं वेगळं होतं। यापेक्षा थोडं वेगळं म्हणजे राजकीय आपल्याला स्वातंत्र्य पाहिजेच होतं, पण त्याचबरोबर या देशातला प्रत्येक युवक स्वातंत्र्याने कसा श्वास घेईल, मुक्त श्वास कसा घेईल आणि स्वातंत्र्य त्याला कसं मिळेल हे महत्वाचं होतं। आपल्याला 1947ला भारतीय स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विधानमंडळावरती मोर्चा काढला किंवा हे आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, म्हणजे स्वातंत्र्य भेटलं होतं पण या जनतेला जे पाहिजे होतं ते काही भेटलेलं नव्हतं आणि तेच डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत होतं आणि तेच घ्यायचं होतं की या जनतेचं काय स्वातंत्र्य तर मिळेल। त्यावेळेस या देशावर तृतीय शक्तींचं आक्रमण झालं, मोहम्मद घुरी ज्यावेळेस या भारतावर अतिक्रमण करून आला त्यावेळेस त्याला मदत करणारा हा सुद्धा याच देशातील भारतातील एक व्यक्ती होता, राजा जयचंद्र। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते स्वराज्य स्थापन करताना येथील रेषेचं राज्य निर्माण व्हावं म्हणून या रेषेचं राज्य निर्माण करताना या ठिकाणी त्यांनी जे कार्य केलं होतं त्यांच्या विरोधात असणारे सुद्धा त्यांच्याच सैन्यातील काही लोक होते, आपल्या देशातील काही व्यवस्थेचे लोक होते। त्यांनी मुघलांना सहकार्य करून शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं संभवल याचंच बघितलं होतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याविषयी विचारल्यावर म्हणायचे की आपल्याला स्वातंत्र्य भेटेल पण ते स्वातंत्र्य टिकवणं फार अवघड आहे, त्याच्यामुळे की अजून आपल्याकडे असे लोक घडले नाही पाहिजे की त्यांनी परकीयांना साथ द्यावा आणि त्या परकीयांनी पुन्हा आपल्याला अतिक्रमण करावा। अशा पद्धतीचे आज सुद्धा 75 वर्ष झाले परंतु ती बाबासाहेबांनी सांगितलेली परिस्थिती संपलेली नाही। देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि आपण मी संकोचपणे त्या हुकुमशाहीला मदत करीत आहोत।
काही विचार न करता आपण हुकुमशाहीचा हा मिसळत आहोत आणि त्यातून पुन्हा एकदा स्वतंत्र धोक्यात आहे असं सांगण्याचे मला दुर्दैवाने या ठिकाणी 75व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म्हणावं लागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान जर बघायचं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या भारतीय संविधानातून प्रत्येक नागरिकांना बोलण्याचा, जगण्याचा, वावरण्याचा आणि भाषणाचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिले. 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिले आणि त्या मूलभूत हक्कावर कोणी गदा आणत असेल म्हणजे तुमच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणत असेल तर भारतीय संविधानाच्या कलम 32 नुसार तुम्ही हायकोर्ट असेल किंवा या देशाचं सर्वोच्च न्यायालय असेल या ठिकाणी बाब मागू शकता. रिपुटेशनच्या विरोधात एवढी मोठी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक जनता ही देशातील सर्वोच्च स्थानी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे. आणि यापेक्षा मोठं स्वतंत्र जर कोणी दिला असेल तर तो नाही असंच म्हणावं लागेल. भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाल्यानंतर त्या संविधान सभेचं कार्य चालू असताना अनेक डिबेट्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांचे मतभेद होते. ते फक्त याच कारणावरून की ते जनतेला दिलेले हक्क आहे, जनतेला दिलेले जे स्वातंत्र्य आहे ते कुठेतरी त्यांना वाढवत होतं की नको थोडंफार आपण हे करू. याच्यात निर्देशालय ठेवणारा एक राजा जसा असतो तसं प्रत्येक आपला निवडून तो सदस्यचा अधिकारीच राहावा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं एक होतं की जर तुमच्या हातात सत्ता एकाच हातात दिली आणि एकालाच अधिकार दिला तर त्या सामान्य जनतेच्या प्रश्नावरती न बोलण्यावरती तुम्हाला वाटेल ते तुम्ही करणार म्हणजे हा बोलायचा कायदा अशी परिस्थिती होऊ नये. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या प्रत्येक डिबेटमध्ये जनतेला कसं प्रतिनिधित्व देता येईल याविषयी जास्त डिबेट करायचे. त्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारा. कोणत्याही देशाची जर आर्थिक परिस्थिती नसेल तर तुला कर्ज घ्यावं लागते. कर्ज घेतलं की तो कर्जबाजारी होते. कर्जबाजारी झाल्यानंतर ज्याचं कर्ज आहे त्याचं फेडू शकत नाही त्याची या ठिकाणी सत्ता येते आणि तो या देशावर राज्य करतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस चाललेल्या स्वदेशी उत्पन्नाच्या याच्यात सुद्धा आपली भूमिका मांडली होती. स्वदेशी उत्पन्नात भूमिका मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इतर देशातील वस्तू आपले लोक घेतात याला जो गांधींचा आणि इतर नेत्यांचा विरोध होता त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्या देशातील उत्पन्न हे लोकांना कमी किंमतीत कसं देता येईल आणि आपल्या देशातील उत्पन्न हे इतर कंपन्यांशी कशी स्पर्धा करू शकेल याकडे आपण जर लक्ष केलं तर या ठिकाणी असणारी स्वदेशी उत्पन्न सुद्धा वाढेल, आपल्या देशाचं उत्पन्न सुद्धा वाढेल अशी त्यांनी त्यावेळेस विचार मांडला होता. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे जो प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधात त्यांनी मांडला होता. त्या प्रबंधात भारतातील रुपयाची घसरण विदेशी चलनांच्या बाबतीत कशी घसरण आहे हे स्पष्ट केलं होतं आणि त्यावरून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी झाली. तसेच भारतीय संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी कार्य करत असताना धर्मांतराची घोषणा केली. धर्मांतराची घोषणा करीत असताना येथील मातब्बर नेत्यांच्या मनात विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे फाळणीनंतर भारत पाकिस्तान वगैरे झालं तसं काहीतरी आता यांचा असणारा जो जात आहे यांचा असणारा जो संघ आहे हा घेऊन हे जर दुसऱ्या देशाची मागणी करत असतील तर समजा आशयाने ते भाजून गेले होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं की मी जन्मतः भारतीय आहे, अंतिमताही भारतीय असेल अशी देशप्रेमाने देशाप्रती एक निष्ठा त्यांच्या पासून भरलेली होती असं या ठिकाणी मी सांगतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलं हे कार्य करीत असताना कुठल्याही क्षेत्रात त्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. कृषी क्षेत्र असेल, कृषी क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नदीजोड प्रकल्पाचा जो विचार मांडला होता, शेतकऱ्यांचे योजनांचे वेगवेगळे विचार मांडले होते
आणि ते भारतीय संविधानात टाकून त्यांना तसा न्याय मिळवून दिला. कामगार सत्राचा आपण विचार केला तर कामगार सत्रामध्ये प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला 8 तासाची ड्युटी असावी. 12 तास त्यांचं शोषण होतं, त्यांना 12 तास पूर्ण केला जाते. त्याच्यामुळे त्यांनी कामगारांसाठी 8 तासांचा कायदा केला. 8 तास काम करण्याची संधी दिली. त्याच्यानंतर PFSI या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या. महिलांना प्रसूती रजा 9 महिन्याची रजा त्यांनी त्यात मंजूर करून दिली. अशा प्रकारे मजुरांचीही त्यांनी त्यावेळेस केलं. मजूर मंत्री असताना, कायदा मंत्री असताना येथील वोटांसाठीच नाही तर हिंदू समाजासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. हिंदू कोडबिलचा व्यवस्था शेवट मानलं आणि त्या हिंदू कोडबिला हिंदू नेत्यांचा विरोध होता. त्यांनी ते कोडबिल नाकारलं. ते नाकारलं असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस राजीनामा दिला. तो का तर फक्त हिंदू कोडबिलामध्ये काय होतं, महिलांना मंदिरात जाण्याचा अधिकार मिळावा, पुरुषाप्रमाणेच महिलांना सुद्धा समानतेचा अधिकार मिळावा आणि हे सर्व अधिकार त्यांनी महिलांना मिळावे त्यासाठी लढा उभारला होता. काही प्रवृत्तींना ते नको होतं की महिला सोबत येऊ नये, यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या कोडबिलाला विरोध केला आणि त्या कोडबिलाला विरोध केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन या देशाच्या मातोबर नेत्यांना दाखवून दिलं की आम्ही तुमच्या सर्व याच्यामध्ये विरोधात आहोत की फक्त आम्हाला देशात समता समानता एकोपा आणायचा आहे. त्यावेळेस भारतीय संविधान सभेचं त्यांच्याकडे काम दिलं. भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष केले. त्यावेळेस त्यांनी 2 वर्ष 11 महिने 11 दिवस अविरत मेहनत करून रक्तमौलिक असं भारतीय संविधान देशाला अर्पण केलं आणि त्या भारतीय संविधानाची प्रस्ताविका जर आपण वाचायला सुरुवात केलो तर त्याची पहिली लाईन आहे, आम्ही भारताचे लोक. तिथं असं कुठे नाही की भारताचा लोक आहे, भारत माझा देश आहे किंवा असं नाही. आम्ही भारताचे लोक, तुम्ही आपण सर्व भारताचे लोक आहोत आणि भारताच्या लोकांना हे संविधान मान्य असलं पाहिजे. यातील स्वतंत्र जे आहे, समता बंधुता एकता, आर्थिक स्वतंत्र, राजकीय स्वतंत्र हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे या स्वतंत्र दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करतो आणि आज महाकवी वामनदादा कर्डक यांचे रोज 100 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या जयंतीला, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. वामनदादा कर्डक यांनी निस्वार्थ आता समाजसेवा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरोघरी पोहोचण्याचे काम केलं. असा महाकवी पुन्हा होणे नाही. त्यामुळे महाकवी वामनदादा कर्डक यांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या माझ्या भाषणाला थोडक्यात संपवतो. सांगण्यासारखं खूप आहे पण या ठिकाणी वेळेचं महत्व लक्षात घेता मी थोडे शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. तसेच आज केंद्रीय शासनाने जे आपल्याला गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत, घर घर तिरंगा, स्वतंत्राच्या 75व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त ही केलेलं अभियान आहे. चांगला अभियान आहे असं मी मानतो, स्वागतार्ह अभियान आहे असं मी मानतो. परंतु लोकांनी सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र दिन साजरा करत असताना राष्ट्रध्वजाचा कुठलाही अवमान होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. पण तसं काही दिसत नाही. आपली लोक फक्त आहेत, फक्त सांगितलं 75व्या सुवर्ण महोत्सव एक दिवसासाठी त्यांची देशभक्ती एवढी उतरवली की तुम्ही बघू शकता प्रत्येक मोटरसायकलवर तिरंगा घ्यायला विषय. त्यांनी मोदींनी सांगितलं घरघर तिरंगा, तुम्ही घरावर तिरंगा लावा ना, गाडीवर तुम्ही लावायला सांगितलं, गाडीवर लावायचं सांगितलं नाही तुम्हाला. आणि भारतीय संविधानात लिहिलेल्या कलमानुसार हा गुन्हा आहे. राष्ट्रध्वजांचा अपमान करणाऱ्याला 3 वर्षाची शिक्षा होते. त्या 3 वर्षाची शिक्षा होते लक्षात घ्या. जर एखाद्याने तुमच्या विरोधात कारवाई केली तर 3 वर्ष नाहक तुमची देशभक्तीची डोळ पावली जाईल. आणि कोर्टाच्या काम करत असल्यामुळे आम्हाला माहीत आहे त्या पद्धतीत कसे गुंतवायचे. यात गुंतवणारे कोण सगळ्या जणांच्या पोरलाच गुंतवतो. तुमच्या गाडीवर झेंडा दिसत, पुढे धम्मचक्र दिसत, बाबासाहेबांचा फोटो दिसत, पोलिसाला फोटो काढून फोटो काढल्यानंतर फाईन लावून आणि 3 वर्षाच्या आत बसावं. काय चालली देशभक्ती? अरे तुम्ही देशभक्ती करता विचाराने करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं त्यातून तुम्ही देशासाठी काहीतरी करा. तुम्ही समता समानता एकोपा इतर जाती धर्माविषयी असणारी भावना या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या असल्या पाहिजेत आणि तशी देशभक्ती दाखवली पाहिजे. आज आपल्याला सांगितले, दोन केंद्राने सांगितले हर घर तिरंगा.
मग प्रत्येकाने गाड्याला तिरंगा लावा, प्रत्येकाने खिशाला तिरंगा लावा, प्रत्येकाने घरी तिरंगा लावा. अशा गोष्टी करायच्या. तिरंगाचा आमच्या छातीवर आहे, तिरंगा आमच्या छातीवर आहे. देशभक्ती आम्हाला शिकवण्याची गरज नाही असं एक पुरुषाला तुम्ही स्पष्टपणे सांगायचं आणि त्याच्यावर वाटचाल करत असताना आपण राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, भारतीय संविधानाचा अवमान होणार नाही आणि या देशाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, नमो बुद्धाय.